नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण मोशन ऑफ अ चार्ज इन अ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे जर समजा एखादा चार्ज पार्टिकल असेल आणि तो जर चार्ज पार्टिकल एखाद्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर असेल तर त्या केस मध्ये काय कंडिशन असू शकते। तर इथं आता आपण बघणार आहोत की समजा एखादा चार्ज पार्टिकल आहे, सपोज हा इलेक्ट्रॉन हा चार्ज पार्टिकल आहे, तो एवढ्या वेलॉसिटीने काय केलेला आहे, आपण या ठिकाणी आणलेला आहे। आता ज्यावेळेला हा चार्ज पार्टिकल या ठिकाणी असेल त्यावेळेला या चार्ज पार्टिकल वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे, तो जो फोर्स आहे तो फोर्स किती असेल बघा, फोर्स इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा एवढा असणार आहे। आणि हा जो फोर्स आहे या फोर्सची या ठिकाणी डायरेक्शन काय असेल ते आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आपल्याला माहिती आहे। फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय सांगतो बघा, एफ बी आय। एफ म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि आय याचा अर्थ काय आहे, डायरेक्शन ऑफ करंट। आता हाच रूल जर आपण या इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये जर आपण अप्लाय केला तर आपल्याला काय लक्षात येते बघा, इथं जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती इनवर्ड आहे, म्हणजे या पद्धतीची असेल। आता करंट या बाजूला चाललेला आहे, इलेक्ट्रॉन या बाजूला चाललेला आहे, म्हणजे चार्ज या बाजूला मूव्ह होतोय, म्हणजे करंट या बाजूला आहे। फोर्स जो आहे तो कुठे लागत आहे, अपवर्ड डायरेक्शनला। म्हणजे या ठिकाणी आता हा जो फोर्स आहे तो वरच्या बाजूला लागेल आणि त्याच्यामुळं हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय होणार आहे, मोशन चेंज करणार आहे। म्हणजे तो स्ट्रेट होता, आता त्यानं त्या ठिकाणी काय केलेला आहे, टर्न घेतलेला। आता हा जो चार्ज आहे तो आता या ठिकाणी आला, या ठिकाणी आल्यानंतर परत याच्यावरती फोर्स अप्लाय होईल, परत आपण लेफ्ट हँड रूल यूज करू शकतो। आता इथं जर बघितलं तर आता हा चार्ज कुठं आहे बघा, पलीकडच्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला चाललेला आहे असा। मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती कशी आहे, इनवर्ड आहे। फोर्स कुठे लागत आहे, आता या बाजूला फोर्स लागला, म्हणजे फोर्सची जी डायरेक्शन असेल ती या बाजूला अशा पद्धतीनं ऍक्ट होणार आहे। आता परत हा जो स्ट्रेट जात होता तो त्या ठिकाणी आता काय करणार आहे, टर्न घेणार आहे आणि टर्न घेतल्यानंतर तो इलेक्ट्रॉन आता या पोझिशनला आला। आता इथं परत हा स्ट्रेट लाईन या बाजूला जात होता, मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, इनवर्ड आहे। चार्ज जो आहे तो चार्ज कुठं चाललेला आहे बघा, आता या बाजूला चाललेला आहे, म्हणजे चार्ज हा असा जात आहे, मॅग्नेटिक फील्ड आतल्या बाजूला आहे। फोर्स जो आहे तो आता कुठं लागत आहे, त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला। म्हणजे इथं फोर्सची जी डायरेक्शन असेल ती कशी असणार आहे, डाऊनवर्ड, आणि त्याच्यामुळं परत हा चार्ज काय होणार आहे, या ठिकाणी अशा पद्धतीचा टर्न घेऊन आणि तो या पोझिशनला येईल, म्हणजे इथं आता इलेक्ट्रॉन आलेला आहे। आता परत सेम या पोझिशनला आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल यूज करूया। आता बघा, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे, चार्ज खालच्या बाजूला चाललेला आहे, फोर्स आतल्या बाजूला लागत आहे, म्हणजे फोर्सची जी डायरेक्शन असेल ती फोर्सची डायरेक्शन या बाजूला असणार आहे। त्याच्यामुळे परत हा या ठिकाणी काय करेल, अशा पद्धतीचा टर्न घेईल। म्हणजे इथं जर आपण बघितलं तर हा जो चार्ज आहे हा चार्ज या ठिकाणी कोणता पाथ फॉलो करत आहे, तर पाथ हा कोणता आहे, सर्क्युलर पाथ या चार्जनं या ठिकाणी फॉलो केलेला आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर समजा एखादा चार्ज पार्टिकल असेल आणि चार्ज जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल, पण इथं कंडिशन काय आहे बघा, की चार्ज आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांमधलं जो अँगल आहे हा जो अँगल आहे, म्हणजेच वेलॉसिटी आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या दोघांमधला जो अँगल थिटा आहे, हा थिटा या ठिकाणी किती असणं गरजेचं आहे, 90 डिग्री असणं गरजेचं आहे। म्हणजे ज्या वेळेला थिटा 90 डिग्री असेल त्यावेळेला जो पाथ फॉलो होतो तो कोणता पाथ फॉलो झालेला आहे, सर्क्युलर पाथ फॉलो झालेला आहे। आणि जर या ठिकाणी सर्क्युलर पाथ फॉलो होत असेल तर आपल्याला काही कंडिशन्स त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। त्यामध्ये त्या चार्ज पार्टिकलची वेलॉसिटी किती असेल त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करावं लागेल, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करावी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सर्क्युलर मोशन करत आहे, म्हणजे त्याची आपल्याला रेडियस आहे ती सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे। ओके, आता आपण या क्वांटिटी कॅल्क्युलेट करून घेऊया। त्यामध्ये पहिलं आपण रेडियस कॅल्क्युलेट करून घेऊया। देअरफॉर रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ, जर आपल्याला सर्क्युलर पाथची रेडियस कॅल्क्युलेट करायची असेल तर इथं आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, की या इलेक्ट्रॉनला या चार्जला
सर्क्युलर मोशन करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी गरजेच्या आहेत? एक म्हणजे हा मॅग्नेटिक फोर्स, आणि या मॅग्नेटिक फोर्सला सर्क्युलर मोशन कोण फॉलो करून देत आहे? तर त्याच्यासाठी हा फोर्स आतल्या बाजूला ओढत आहे, म्हणजे फोर्स टुवर्ड द सेंटर, आणि जो फोर्स टुवर्ड द सेंटर आहे त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो कोण बॅलन्स करत आहे? तर मॅग्नेटिक फोर्स बॅलन्स करत आहे. सेंट्रिपेटल फोर्सची व्हॅल्यू किती असते? mv² इज इक्वल टू, आणि हा जो फोर्स आहे हा QVB साइन थिटा आहे, पण थिटाची व्हॅल्यू 90 जर पुट केली तर साइन 91 असतो, म्हणजेच F इज इक्वल टू Q इंटू V इंटू B. यावरून आपण R कॅल्क्युलेट करू. R या बाजूला पाठवूया, इथं एका V ला एक V कॅन्सल झाला, देअरफॉर R इज इक्वल टू, R या बाजूला झालं, Q आणि B या बाजूला, mv अपॉन QB. ही जी आहे ही काय असेल? या सर्क्युलर मोशनची रेडियस असणार आहे. नंबर 2, आपण या ठिकाणी वेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर वेलॉसिटी, देअरफॉर आता R चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, R इज इक्वल टू mv अपॉन QB. देअरफॉर V इज इक्वल टू QBR अपॉन M. म्हणजे R च्या फॉर्म्युलावरून आपण V ची फॉर्म्युला किंवा V वेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. V इज इक्वल टू QBR अपॉन M. त्यानंतर आता आपण टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू. टाइम पिरियड कॅपिटल T, देअरफॉर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हे आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स किती? तर हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी सर्कम्फरन्सला मूव्ह करतोय, मोशन मध्ये आहे, म्हणजे सर्कम्फरन्स 2πr अपॉन T. आताच आपण त्या ठिकाणी T ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे, त्यामुळं देअरफॉर T इज इक्वल टू 2πr अपॉन V. V ची वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, 2πr अपॉन V QBR अपॉन M इज इक्वल टू, आता इथं R ला R कॅन्सल होईल, हे M डिवाइड आहे ते वरच्या बाजूला जाईल, म्हणजे 2πm अपॉन QB इज इक्वल टू T. म्हणजे या ठिकाणी T टाइम पिरियड जो आहे तो किती आला बघा? 2π, हा M वरच्या बाजूला गेला, 2πm अपॉन QB. त्याच पद्धतीनं आपल्याला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येईल. फ्रिक्वेन्सी ब्रॅकेटमध्ये N आपल्याला माहिती आहे, N इज इक्वल टू 1 अपॉन T, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, इज इक्वल टू 1 अपॉन T ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2πm अपॉन QB इज इक्वल टू QB अपॉन 2πm. ही जी आहे ही या ठिकाणी काय भेटली आपल्याला? फ्रिक्वेन्सी भेटली. म्हणजेच काय की जर समजा एखादा चार्ज पार्टिकल हा मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर ट्रॅव्हल करत असेल, मोशन मध्ये असेल, तर त्या केसमध्ये त्याची जो पाथ फॉलो करतो तो पाथ आहे सर्क्युलर पाथ. त्याची जी रेडियस आहे ती आहे mv अपॉन QB, वेलॉसिटी आहे QBR अपॉन M, टाइम पिरियड आहे 2πm अपॉन QB, आणि फ्रिक्वेन्सी आहे QB अपॉन 2πm. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.